आम्ही आमच्या सर्व प्लॉटला नॅनो युरियाचा वापर करतो आणि सुरुवातीच्या स्टेजला नॅनो युरियाचा वापर करतो। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। नॅनो युरिया म्हणजे काय आणि नॅनो युरिया वापरल्याने पिकामध्ये कोणते बदल होतात ही जी चर्चा आज आपण करणार आहोत। तर नॅनो युरिया हे नॅनो टेक्नॉलॉजी वापरून बनवलेला युरिया आहे आणि नॅनो युरिया हा लिक्विड स्वरूपामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये 4% नायट्रोजन हे पोषकांश किंवा नायट्रोजन हे न्यूट्रिएंट आहे आणि त्याच्यामध्ये युरिया हे नॅनो पार्टिकल साइज मध्ये आहे। खूप लहान लहान नॅनो पार्टिकल साइज मध्ये त्याच्यामध्ये युरियाचा अंश आहे। तर ह्या पद्धतीने हा नॅनो युरिया आहे। हा नॅनो युरिया जो प्रोडक्ट आहे हा इफ्को कंपनीचा प्रोडक्ट आहे। तर ह्या पद्धतीने ही नॅनो युरियाची माहिती झाली। तर नॅनो युरिया वापरल्याने कोणते बदल आपल्या पिकामध्ये होतात। तर आपण नॅनो युरिया वापरल्याने पिकामध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते, ग्रोथ जी म्हणतो आपण ती खूप छान पद्धतीने होते। त्यानंतर क्वालिटी जी आहे पिकाची ती खूप छान पद्धतीने वाढते। ही दोन गोष्टी झाल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली जे उत्पन्न आहे ते वाढतं। तर नॅनो युरिया जे आहे त्यानं ग्रोथ जी आहे ती खूप छान पद्धतीने आणि यील्ड आणि क्वालिटी ह्या गोष्टी खूप छान पद्धतीने होतात। त्यानंतर नॅनो युरिया वापरल्याने 80% आपल्या पिकाला ते नॅनो युरिया लागू होतं। तर ह्या पद्धतीने नॅनो युरिया जे आहे त्याची नायट्रोजन यूज एफिशियन्सी ही 80% आहे। तर 45 किलोचं जे युरियाचं पोतं आहे ते आपण वापरताय, तो जो युरिया आहे तो युरिया आपण काय करतो, डायरेक्ट मातीमध्ये त्याला आपण वापरतो। त्यानंतर पाणी देतो। पाणी दिल्यानंतर तो युरिया जे पिकाच्या मुळ्या आहेत त्या ओढून घेतात आणि पानापर्यंत पोहोचवतात। त्यानंतर त्या युरियाचा रिझल्ट आपल्याला दिसतो। तर जे आपण युरिया वापरतोय 40 ते 50% एवढं काम करतं, पण नॅनो युरिया वापरल्याने हे काम 80% ने होतं। तर आपण नॅनो युरिया वापरल्याने डायरेक्ट आपण पानाला देतो, पानावरती डायरेक्ट आपण नॅनो युरिया दिल्यामुळे खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो। तर नायट्रोजन यूज एफिशियन्सी जी आहे ती 80% आहे। आपण जो युरिया वापरतो तो आपण मातीमध्ये वापरतो। तर जास्त उष्णता असेल तर त्या युरियातला नायट्रोजन घटक हा कमी होतो। त्यानंतर युरिया वापरल्यानंतर आम्ही पाणी जे देतो त्यावेळी तो युरिया वाहून जाण्याची शक्यता असते। जे युरिया वापरल्याने लॉस होणार आहेत ते नॅनो युरिया वापरल्याने होत नाहीत, कारण नॅनो युरिया आपण डायरेक्ट पानावरती वापरतो। तर नॅनो युरिया हे डायरेक्ट पानावरती वापरल्याने ह्याचा रिझल्ट खूप फास्ट येतो। तर ह्या पद्धतीने नॅनो युरिया वापरल्याने खूप छान पद्धतीने पिकामध्ये वाढ होते। तर नॅनो युरिया कोणत्या पद्धतीने वापरावा, तर नॅनो युरिया वापरण्यासाठी आपण 2 ते 4 मिली 1 लिटरला 2 ते 4 मिली आपण नॅनो युरिया वापरू शकतो आणि त्याची फवारणी आपण घेऊ शकतो। तर आपलं पीक कुठल्या स्टेजवरती आहे, 15 दिवस झालेले आहेत का, 1 महिना झालेला आहे का, 40 दिवस झालेला आहे का, तर ज्या पिकाचा स्टेज आहे त्या पद्धतीने आपण नॅनो युरिया वापरला पाहिजे। तर ही माहिती तुम्ही ज्या दुकानातून ते नॅनो युरिया घेताय आपल्या पिकाची जी स्टेज आहे ती आपण त्या दुकानदाराला सांगावी। त्यानंतर ते दुकानदार तुम्हाला सांगतील की कोणत्या स्टेजला पीक आहे आणि किती मिली वापरायचं ही माहिती तुम्हाला ते दुकानदार देतील। तर ह्याचा रेंज जो आहे ते 2 ते 4 मिली आपण वापरू शकतो। पीक लहान असेल तर 2 मिली वापरू शकतो, पीक मोठं असेल किंवा पिकाची स्टेज मोठी असेल तर आपण 4 मिली वापरू शकतो। नॅनो युरिया आपण 2 फवारणी केल्यानंतर खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो। पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीमध्ये 20 ते 25 दिवसाचा गॅप आपण ठेवावा आणि फुलाच्या स्टेजला जाण्यापूर्वी आपण नॅनो युरिया वापरावा। तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर चांगल्या क्वालिटीचा नोझल आपण वापरावा, कारण व्यवस्थितपणे पानावरती ते आपण फवारणी करू शकतो। त्यासाठी चांगल्या क्वालिटीचा नोझल वापरणं खूप महत्त्वाचं आहे।
शक्यतो आपण सायंकाळी फवारणी करावी, तर आपल्याला रिझल्ट खूप छान पद्धतीने येतो. तर ह्या पद्धतीनं नॅनो युरिया वापरल्याने खूप छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतो. आपण एकदा नॅनो युरिया वापरून बघा, आपल्याला रिझल्ट समजेल कुठल्या पद्धतीनं रिझल्ट आहे. तर आपण आपल्या शेतीमध्ये नॅनो युरियाचा वापर करा आणि आपण त्याचा रिझल्ट आपण बघू शकता कुठल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट येतो. आम्ही आमच्या सर्व प्लॉटला नॅनो युरियाचा वापर सुरुवातीच्या स्टेपला करतो, तर त्याचा रिझल्ट खूप छान पद्धतीनं येतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.